साईमय सकाळ भावांनो, सुमित बाबा काही अवस्था. आजचा दिवस 5वा आणि आज सकाळ सकाळच बनवती चालू झालेली. फोनला चार्जिंग कमी आहे आणि प्लस लाईट गेलेली आत्ताच. कुठल्या बघतो तर लाईट गेलेली. आणि आज जे लोक पालखी गेले आहेत ते म्हणजे आमचे कमिटीवरचे मेंबर सर्व म्हातारे कोतारे जेवढे आहेत सगळे कमिटीवरचे. बघा इल्लास सगळे कमिटीवरचे पालखी दाखवतो तुम्हाला. उठलो आता फ्रेश आणि आत्ताच आमची पालखी निघालेली आहे. पालखी घेऊन चाले कसरा घाट. थंडी काहीच नाही थंडी भाई एवढी पडली ना. अजून दूर तर नाही निघत पण जाम थंडी इथं. डेंजर पूर्ण भाई सगळ्यांची हालत बेकार झाली. पालखी निघाली आपली. दाखवतो तुम्हाला पुढे काय होतं आणि काय नाही. मजा येणार आहे. काल झोपेमध्ये मी ब्लॉग टाकला. पूर्ण झोपेमध्ये होतो कारण का 11 साडे 11 झालेली. अपलोडच नव्हतं. आजचा लवकर अपलोड करायचा प्लॅन चालू आहे. आणि आत्ताच आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. पॅकआउट आहे पुरा. आणि हे राज कोलंबी पुण्या पांबरल्याच गाड्या. जातोय आता, निघतोय पुढे. आता राजगुरुनगरला दूध आहे आम्हाला. दूध हे रोल किती खाणार? रोल रोल भाई मजबूत खाणार काय. मागच्या वेळी 4 खाल्लेले, यावेळी 5. आता पोरांचा भूक वाढलेली आहे. रोल सोबत असे खाणार आहेत ना पब्लिक, फुल मच्छून टाकणार. ढोकला पण खाल्लेला ना माहिती आहे. भेटू आता पुढे, दाखवतो तुम्हाला. राजची गाडी बाद झाली. एवढी थोडा एवढी कर्म आहेत त्याची. भेटू तुम्हाला. चला आता आम्ही राजगुरुनगर सोडलेला आहे. कमीत कमी 3 तास पोरं चाललेत. 3 तास मध्ये आमची अख्खा पालखी पुढे गेले आणि आम्हीच पाठी राहिलो. जातोय आता, बघू पुढे काय होतं आणि काय नाही. लाचचा झेंडा तर आमच्याकडेच आहे. दाखवतो तुम्हाला काय होतं आणि काय नाही. हा पूर्ण सुन्न पडले. सुन्न एवढी थंडी आहे. चालतोय पानमाळ्यामध्ये जातोय. पानमाळ्यामध्ये मिसळ पाव ते वाटत नाही का भेटताल आम्हाला खायला. बघू बाहेरच काय ते नाश्ता करू आणि निघू. दाखवतो तुम्हाला मजा. फायनली आम्ही आता पानमाळ्यामध्ये आलेलो आहे आणि पोरं बघा खातात मस्त मिसळ पाव दाबून. हॅपी बर्थडे. राजच्या मम्मीचा बर्थडे. हॅपी बर्थडे काकी. हॅपी बर्थडे काकी. पटपट खातो आणि निघतो. पालखी पूर्ण गेलेली आहे पुढे. आम्हीच फक्त राहिलोय. लाचचा झेंडा पानमाळ्यात खाऊ आणि लगेच निघू फटफट. कारण का हा डोंगर पार करायचा आम्हाला. चला निघालो आम्ही नाश्ता करून. राज किती पाव चिपले? 4 5. मी 3. अच्छा 3. पोरांनी मस्त खाल्लाय. आता डोंगर चढायचा टाइम आलेला आहे. डोंगरात आमच्या खाटा कशा पडतात बघायला लागलं. हे काठी घ्यायला पाहिजे होती राज तुला. बघू आता चालतोय. टायगर गेला आमच्या मागून. व्हाईट टायगर जातो आता. ह्याच टायमाला गेल्या वर्षी इथं पाऊस पडत होता आणि आम्ही पावसात भिजत पोरं नाचत खेळत गेलेले. आणि ह्या वर्षी हा असा कडकता ऊन पडलाय ना. ग आउट. गॉगल बघा भावाचा. गॉगल कितीचा? 100 रुपये. 100 रुपये मात्र 100 रुपये. आपला गॉगल तुला अँटिक आहे बघा. डायरेक्ट अँटिक गॉगल. एक साईडची फ्रेमच नाही. साधा काम नाही ना. साधा काम नाही, मोठी असती ना. भेटतोय मला पुढे, दाखवतो. आमची पालखी पोचली दुपारच्या हॉल्टवरती. अजून आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरनं आत्ता निघालो. म्हणजे विचार करा किती तरसलेले असतात आम्हाला. समजून जात असेल तुम्ही. फक्त आम्ही आत्ताच घाट चढायची सुरुवात केलेली आहे. घाट म्हणजे शॉर्टकट आहे आमचा. चालतोय हा चढायचा आहे. हा डोंगर पार करून तिकडे निघायचंय. बघू शकता खायला पूर्ण लपून ठेवलं. जरा लय शॉर्ट होते. काहीच म्हणजे स्वेटर मध्ये टाकलेला. आणि हे बघा हे 2 माणसं घाटात कशा चढतात. काठी घेऊन आले पण चढणार. चला खायचं. फुल तयारीमध्ये चाललोय आता.
हा घाट चढायचा आम्हाला पूर्ण प्रॉपर. त्यांच्या वरती त्या टोकाला जायचं, त्या टोकाला पोचायचं आम्हाला. मी पोचणार नाही पोचणार काहीही करून. दाखवतो तुम्हाला पुढे किती काय नाही काय ना. ते 4 किलोमीटर. एवढा गोल फिरून जाण्यापेक्षा शॉर्टकट 4 किलोमीटर वाचतो डायरेक्ट. दाखवतो तुम्हाला पुढे अजून काय आणि काय नाही. भेटू. आत्ताच आम्ही घाट पार केलेला आहे. घाट पार केलेला आहे. बघू आता पूर्ण हा रोड आहे. इकडनं 4 किलोमीटर असतं या घाटात आलो तर शॉर्टकट मारून. आणि हे आमचे पोरं खूप दमलेले आहेत. गाडी बाद दमलेत अजून तर घाट आहे इथं. नाही आता पोचलो आपण. आता जाऊ पाणी तरी झाला. पाणी आपण फायनल क्वार्टर फायनल जितलंय. आता अजून फायनल मारायची बाकी आहे. फायनल आपल्या डायरेक्ट वस्तीवर पालखी पोचून 3 तास झालेत आणि आम्ही अजून पोचलो नाही. आणि आता सेमीफायनल सुरू झाले. आज फायनल कधी रात्री 10 वाजतील. आता डायरेक्ट जेवणाच्या वस्तीवर जाऊन झोपायचा. डायरेक्ट लेटी कारभार. आम्हाला नको जेवायला बस. अरे आमच्याकडे एवढं जेवण आहे. दाखव जेवण आपला. नाही ठेवला आता त्यांनी लपून. पोटात ठेवलं तरी लपून. भेटतो पुढे दाखवतो तुम्हाला अजून काय मजा आहे. ती मजा म्हणजे आमचीच सज्जा. कुठे चला भेटतो पुढे. 3 तास 4 तास चालून आता आम्ही आमच्या दुपारच्या हॉल्टवरती आलेलो आहे. खूप दमलोय, खूप चाललोय. राज बघा हातात काठी घेऊन चाललोय. म्हणजे विचार करू शकता तुम्ही किती आम्ही दमलोय. आता बघू. आमचा पालखी येऊन 4 तास झाले आणि आता आम्ही आलोय आमच्या दुपारच्या हॉल्टवरती. आणि आता हे बघा आमचे पोरं कसे झोपले असतील इथे. दाखवतो तुम्हाला. साईराम. हे बघा हातरून टाकून झोपलेत. आणि आता आमची एंट्री झाली. आता आलो. हे बघ इथं बॅग टाकले. हे बघ हे दोघं झोपले इथं. अरे हे दोघं बघा कसे झोपले. आणि आता आम्ही पण झोपतो. कारण का खूप दमलोय. खूप स्ट्रगल भाई. खूप असं एवढा की विचार नाही करू शकत. हा बघा आला कुत्रा लगेच. गाडी बाद. देवा आलो. दाखवतो तुम्हाला. जाम पोरं दमले. आता झोपतो आम्ही. फ्रेश होतो आणि झोपतो लगेच. हे आम्ही झोपेतनं उठलेलो आहे. आता फ्रेश होतो आणि जेवायला जातो. कारण का काहीच नाही जेवलं. वाजलेत 2:25 झालेत. निघतो आता. जरा फ्रेश होतो. जेवतो अरे हे दोघं असे झोपलेत ना आल्यापासून ना बाबा. घार झोपलेत. घार जेवले का नाही माहिती नाही पण घार झोपलेत. भेटलं मग दाखवतो पुढे. बघा रातची गाडी आमच्या बाद झाली. पुढे जातो आणि काहीतरी खातो आणि निघतो. फ्रेश होतो आम्ही. दाखवतो तुम्हाला. अच्छा मी आणि राज दोघंच निघतोय पुढे. खूप दमलोय. नाश्ता केला आताच. परत पुढे जाऊन करू कारण का दुपारी जेवलो ना. फीस घेतले. पियत निघतो आता पुढे. दाखवतो तुम्हाला. दर्शन नाही तर आगे बढ क्या भाई. तुम्ही काय बोलताय. पालखीचं काय बोलतो आठवण काढते भावा. तिथं काहीतरी मुंबईत काय बोलायचं तुला. नो एक्सक्युजेस प्लीज भाव. नो सॉरी त्यामुळे तो भाव येतो. बघू शकता आमचा तांडा. आमचा झेंडाचा तांडा. हे बघा आली गँग आली. तांडा भेटलेला आहे. कसा चमकते उन्हात. आणि हा आम्हाला परत लाचचा झेंडा भेटलेला आहे. कुठं आम्ही पहिल्या झेंड्यावरती होतो. पहिल्या झेंड्याच्या पण पुढे होतो राज. आम्ही पहिल्या झेंड्यावरती होतो. आणि हे बघा हे भेटले आम्हाला दलिंदर लोक. परत बरबाद झालो. परत लाचचा झेंडा पकडला आम्ही. भेटतो पुढं. हे बघा फुल एकदम रॅप बनवत चाललीत. भोलवाडी. चला आता आम्ही 5च मिनिटामध्ये आमच्या हॉल्टवरती पोहोचू.
लास्टचा झेंडा आमच्याकडेच आहे. आणि हे आपले पोरं, हे बघा पालखी पोचून 1.5 तास झालाय आणि आम्हाला अजून 1 किलोमीटर जायचं माणसाला न्यायला लागते. पण आम्ही पोचणार 8 वाजेपर्यंत. डायरेक्ट जेवायचं आणि झोपायचं बस एवढं. आज आमच्यावर फुल कारवाई होणार आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमचा डेलीचा रुटीन असा आहे, सकाळी उठायचा, चहा पियाची, नाश्ता भेटेल तर करायचा, नाही तर चालत राहायचा. ओम साईराम ओम साईराम. दुपारच्या वस्ती चालत राहायचा, दुपारच्या वस्तीवर राहायचा, जेवायचा, झोपायचा, परत उठायचा, परत चालत नाश्ता करायचा, परत चालायचा, परत रात्रीच्या वस्तीवर राहायचा, जेवायचा, झोपायचा, परत दुसऱ्या दिवशी हेच डेली रुटीन चालू आहे आमचं. बाकी काहीच नाही. बघू आता कारवाई काय होते आमच्यावरती ते. आम्ही डायरेक्ट ऍक्शन घेणार. बूम बाम गोली का धोका. आज आपल्यावर ऍक्शन आहे. आज आपल्यावर कारवाई चालतंय. तटस्थ एकदम वन साइडेड. चला दाखवतो तुम्ही आता वस्तीवर पोचून काय होतं आणि काय नाही ते लवकरच. आत्ताच आम्ही आमच्या वस्तीच्या हॉल्टवरती आलेलो आहे आणि अशा ठिकाणी आहे की तिकडनं सगळा व्ह्यू दिसतो. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं इकडनं पूर्ण पुढचे गावं दिसतात. आता मला नावं नाही माहिती एवढी पण दिसतात. आणि आता आम्ही आलोय. हे बघा मटर सोलाय बसलेलो. बघा कसे झोपलेत पब्लिक. मटर सोल बघा. आमचं दर्शन मागाशी तुम्हाला दाखवल्याबद्दल. हा गाण्या हे बघा पोर ओम साईराम. हा तेजस आपला भजन करणारा ओम साईराम. पालखी ही पालखी. चला दाखवतो. आज भजन आहे जोरात, तर दाखवतो तुम्हाला भजनात काय काय होते ते. सद्गुरु ज्ञानेश्वराची नमस्कार माझा. श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची मरते नहीं दफनाए जाते. चरसी मरते नहीं दफनाए जाते. कबर खोद के देखो अंदर दम पे दम लगाए हुए जाते.
फायनली आमचं भजन झालेलं आहे आणि आजचा भजन म्हणजे असं आहे की तुम्ही बघताल ना तर तुम्हाला चांगला वाटेल, एवढा भारी भजन आज घेतलेला आहे. त्यामध्ये जी आज शायरी बोललो मी म्हणजे बनवली शायरी आणि ती बोललो आहे. एकदा बघा, कमेंट करा कसं वाटते ती शायरी. भेटतो मला उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओम साईराम.